चन्दमकलङ्कं गुणरणभूषणोदयं जीवस्य परुवणं मोक्षम्। जय बोलो सिद्धांत चक्रवर्ती नेमिचंद्र आचार्य की जय। जय बोलो परम पूज्य चारुण्य समाधि सम्राट आचार्य शांति सागर जी महाराज की जय। जय बोलो परम पूज्य प्रातः स्मरणीय गुरुदेव समंत भद्रमुनि महाराज की जय। जय परम पूज्य आचार्य प्रवेक्षा सुंदर सागर जी महाराज की जय। जय परम पूज्य मम दीक्षा गुरु वात्सल सिंधु आचार्य सुयस सागर जी महाराज की जय। काल आपण द्रव्य परिवर्तनाचं स्वरूप पाहिलं होतं। त्या द्रव्य परिवर्तनामध्ये दोन भेद केले होते, कर्म आणि न कर्म। त्यामध्ये न कर्माचं पाहिलं होतं। न कर्माचं द्रव्य परिवर्तन काय सांगितलं होतं? कोण सांगते? द्रव्य परिवर्तन, एक द्रव्य परिवर्तन कशाला म्हणणार? श्वेता सांगता का? आपण प्रत्येक फक्त व्याख्या सांगा पहिल्यांदा, मग ते कशी सिरियल आहे ते नंतर। फक्त कशाला एक द्रव्य परिवर्तन म्हणणार आपण? 4 ओळी ते सांगायचे फक्त। किसी एक निश्चित समय में इस जीव ने कुछ पुद्गलों को ग्रहण किया, अग्रहित कहे उनको, अग्रहित को ग्रहण किया। एक विवक्षित समय जो पहले ग्रहण नहीं किया, अग्रहित ऐसा कुछ नहीं, ग्रहण किया किन्हीं पुद्गलों को। फिर उनको क्रम से एक एक करके निषेध करते चले जाएंगे। और जो अन्य पुद्गलों को ग्रहण किया, जो पहले समय में जिस स्पर्श से, रस से, गंध से, वर्ण से, जिन भावों से पहले पुद्गलों को ग्रहण किया, इस तरह से जो अनंताग्रहित, अग्रहित और मिश्र पुद्गलों को ग्रहण करके जो जिस उन्हीं पुद्गलों को उन्हीं स्पर्श रस भाव से दोबारा करेगा, उसी योग के द्वारा उतने उसी जीव के द्वारा जो पहले विवक्षित समय में किया था, फिर कब जब करेगा उस परिवर्तन, उस काल को पूरे को एक द्रव्य वही परमाणु पूरे के पूरे, एक भी कम नहीं, एक भी ज्यादा नहीं, और वे ही परमाणु उसी भाव रूप से और उसी जीव के द्वारा जब परिणमित होंगे, तब वहां पर एक द्रव्य परिवर्तन पूरा होता है। और एक द्रव्य परिवर्तन होने के लिए फिर उसके बीच में कितनी बार 4 प्रकार के सीरियल बताए। पहले कौन सी सीरियल पूरी होनी चाहिए? अग्रहित, मिश्र, गृहीत। अग्रहित अनंत बार, एक बार मिश्र, अग्रहित अनंत बार, एक बार मिश्र। पुन्हा इस प्रकार मिश्र अनंत बार हो जाए, तब एक बार क्या हो गया? एकदा काय होणार? गृहीताला ग्रहण करणार। असं गृहीताचं ग्रहण पण किती वेळा व्हायला पाहिजे? त्या दोन्हीच्या पूर्वक गृहीताचं ग्रहण, जसं आपण ते शलाकाकुंड माशकाकुंड भरत होतो, किंवा देशाचा रुद्धीचं आहे तसेच सिरियल घ्यायची। दुसरी कोणती सांगितली? दुसरा प्रकार मिश्र, अगृहीत आणि गृहीत, अशी ही सिरियल पूर्ण व्हायला पाहिजे। अनंत वेळा सगळे व्हायला पाहिजे। आणि पहिला अनंत झाल्यावर मग दुसरं एकदा होणार, पुन्हा पहिला अनंत झाल्यावर दुसऱ्यांदा होणार, असं अनंत वेळा दुसरं होणार, मग दुसऱ्या अनंत वेळा झाल्यावर तिसरं एक वेळा होणार, आणि दोन्ही अनंत वेळा झाल्यावर दुसऱ्यांदा होणार, असं प्रत्येक अनंत वेळामध्ये होऊनच काय होणार? ते पूर्ण होणार। तिसरं कोणतं सांगितलं सिरियल? मिश्र, मिश्र, अगृहीत, गृहीत। मिश्र, अगृहीत आणि गृहीत दुसऱ्यांदा, तिसऱ्या वेळा मिश्र, गृहीत आणि अगृहीत, आणि चौथ्यांदा गृहीत, मिश्र आणि अगृहीत। अशा प्रकारे 4 सिरियल पूर्ण सगळे अनंत वेळा सगळं व्हायला पाहिजे। त्याच वेळेला तो द्रव्य परिवर्तन पूर्ण होईल। जे पहिला ग्रहण केले होते ते पुन्हा ग्रहण होतील। तर हे सगळ्या पूर्ण एका तेवढ्या काळाला मध्ये सांगितलं। पुन्हा अनंत वेळेला असं क्रमानच होईल असं काही नाही, मध्ये मध्ये दुसरे होणार, परंतु त्याचा काळ धरायचा, ते मोजायचं नाही। ते गृहीत एकदा झालं असं मोजायचं नाही, हे पूर्ण अनंत वेळ झाल्यावरच गृहीत एकदम मोजायचं। असं
पूर्ण तो काळ जेवढा जाईल त्याला एक कर्म नो कर्म पुद्गल परिवर्तन म्हटलं. आता कर्मद्रव्य परिवर्तनामध्ये काय फरक होणार फक्त, तर कुठल्या जीवाने एका समयामध्ये काय केलं, ज्या योगाच्या द्वारे जगने मध्यम उत्कृष्ट योगाच्या द्वारे 8 कर्माला योग्य असे पुद्गल परगणा ग्रहण केल्या आणि त्या फिरणार. कधी फिरणार, हे कर्म ग्रहण केले की लगेच दुसऱ्या समयापासून फिरणं सुरू होते. कर्माचं मात्र एक आवली काल जावं लागतं. कर्म ग्रहण केल्यानंतर एक आवली कालापर्यंत तदवस्थ राहतात. म्हणजे त्याला अचलावली म्हणतात, त्यालाच बंधावली म्हणतात, त्यालाच आबादावली म्हणतात. एक आवली कालपर्यंत तुम्ही काही कुठे केलं तरी सुद्धा त्याचं आकर्षण उत्कर्षण संक्रमण काही सुद्धा होणार नाही. एक आवली कधी झालं आपल्याला तर काही कळणारच नाही. आपल्याला जे कळते ते सगळ्यात करून आवलीच कळते, त्यामुळे काही प्रश्न नाही. परंतु एक आवलीपर्यंत ते तदवस्थ राहतात आणि एक आवली काळानंतरच ते निर्जरित होतात. म्हणून फक्त तिथं सांगताना नो कर्माचं लगेच दुसऱ्या समयापासून निर्जर सांगायची आणि कर्माची सांगताना एक आवली अधिक एक समय गेल्यानंतर तिथं निर्जरा सुरू होते आणि मग ते पुढं निर्जरित होत जाणार. मग ते सगळे कर्म परमाणू एका समयात जे कर्म झाले होते तेच कर्म परमाणू पुन्हा त्याच जीवाकडनं तशाच स्पर्श सुगंध वर्णाने युक्त त्या स्थितीने युक्त असे ग्रहण होतील. तर त्यावेळेला ते कर्मद्रव्य परिवर्तन पूर्ण होईल. परंतु त्या दोन्हीचा काय सामान सांगितलंय, नो कर्मद्रव्य परिवर्तन आणि कर्मद्रव्य परिवर्तनाचा काळ समान आहे. त्याच्यामध्ये बाकी काही अंतर नाही. बाकीचं सगळं तसंच लावायचं. अगृहीत, गृहीत, अगृहीत, मिश्र, गृहीत वगैरे त्याचे 4 प्रकार तसेच लावायचे. ऍट अ टाइम त्यांचं नो कर्म आणि कर्म त्याचं चालू आहे तसं तो सिरियल चालू समय कोणता. आता आपण कुठून सुरू झालं कुठं संपलं हे पण आपल्याला कळणार नाही. कुठलं पण एक विवक्षित समयापासून ते हे चालू करावं लागतं आपल्याला. मोजायचं असं काही नाही. त्याच्याबरोबर ते आता सगळेच परिवर्तन चालूच आहेत, त्याला काही खंडच नाही. परंतु ज्या वेळेला ते पहिला ग्रहण केलेले परत ग्रहण होतील तोपर्यंत तो काळ एक द्रव्य परिवर्तन असं म्हणणार. आणि इथं 8 कर्म बांधले गेले असं घ्यायचं का कोणत्या 8 कर्माचे घेतले नाही. 7 कर्म असेल किंवा 8 कर्म असेल दोन्ही पण चालू शकते. आणि आंबादेवींचा पण काळ सेमच आहे. नो कर्म आणि कर्म दोघांचा काळ समान असं म्हणजे इथं ज्ञानावरण जेवढं बांधलंय तसं दर्शनावरण त्याच समयाला जेवढं बांधलं गेलंय तसं सगळ्यांचं सगळं बघायचं. स्थिती अनुभव तसंच परिणाम व्हायला पाहिजे. परत त्याच कर्माप्रमाणे सगळ्यांचाच मेळ यायला पाहिजे. आणि इथं सुरुवातीला गृहीत ग्रहण केलं जातंय. जेव्हा ते परिवर्तन संपणार तेव्हा ते ग्रहण करणार ते सगळ्याच्या सगळं गृहीतच असणार ना. त्यावेळेस समाज ग्रहण केलेलं गृहीतच की शेवटी परिवर्तन पूर्ण होतंय तिथं ते सगळं गृहीतच की. त्या समाज विवक्षित समाज ग्रहण केलेले सगळेच्या सगळे आणि मधले गृहीत तर अनेक समाज ग्रहण केलेले आहेत. परंतु त्यात परिवर्तन जिथं पूर्ण होतंय तिथं पूर्ण त्या समाज ग्रहण केलेलेच पुन्हा ग्रहण होते. त्यावेळेला द्रव्य परिवर्तन पूर्ण होईल. असं प्रत्येक समयातलं काय असं होणार नाही परिवर्तन. कुठले तर किसी समय में ग्रहण किया हुआ ही वो वापस वैसा ग्रहण होगा. उनको लेना नहीं. पूर्ण त्याला गृहीतच आहे, अगृहीत नाही. पूर्ण परावर्तन पूर्ण त्याला गृहीतच आहे. पहिले जे ग्रहण केलेलं आहे त्याच वर्णन आहे. नाही आपण विवक्षित समयात द्रव्य परिवर्तन चालू केलं होतं. तेच कर्म परमाणू तेच नो कर्म परमाणू परत ग्रहण होते तिथपर्यंत द्रव्य परिवर्तन सांगितलं ना. मग त्या समयात सगळं पूर्ण गृहीतच आहे ना. गृहीत वर्गणालाच ग्रहण केलं आहे. त्याच पूर्ण होणार. आता पुढे जाऊया. दुसरं क्षेत्र परिवर्तन सब चालू है. इस पंच परिवर्तन संसार का अभाव करना है, इसलिए सब सीखना है. इतने हम परिवर्तन कर चुके हैं अभी तक और आगे भी करेंगे. यदि नहीं सुलझेंगे तो, यदि अपने आत्मस्वरूप को नहीं जानेंगे पुनः परिवर्तन चलता ही रहेगा और वो दुख भी सहन करना ही पड़ेगा. फिर सभी पर्याय में जाएंगे तो परिवर्तन होतात. बरोबर की मिथ्या दृष्टी जीवच करणार. सम्यक दृष्टी सांगितली की सम्यक दृष्टी एक अर्ध पुद्गल परिवर्तनापेक्षा जास्त काळ राहत नाही. एक पुद्गल परिवर्तन सुद्धा पूर्ण करत नाही.
बाकीचे परिवर्तन तर करायचे सवालच नाही, कारण बाकीचे परिवर्तन तर काय आहेत मोठे मोठे त्याच्यापेक्षा सगळ्यात छोटा आहे नवकरण परिवर्तन. आता क्षेत्र परिवर्तन दुसरं आहे. ते क्षेत्र परिवर्तन पण दोन प्रकारचं आहे. एक स्वक्षेत्र परिवर्तन आणि परक्षेत्र परिवर्तन. समझ में आ रहा है क्या मराठी? नहीं आ रहा? थोड़ा थोड़ा एक एक शब्द अंदाज से. क्षेत्र परिवर्तन, एक स्वक्षेत्र परिवर्तन आणि एक परक्षेत्र परिवर्तन. एक आपल्या आत्मप्रदेशाला घेऊन करायचं, आपल्या अवघाना घेऊन करायचं, ते स्वक्षेत्र परिवर्तन होणार. आणि एक आकाशाच्या सगळ्या प्रदेशावर जन्म घ्यायचा, जन्मायचं मरायचं, त्याला काय म्हणणार? परक्षेत्र परिवर्तन. आता क्षेत्र का परक्षेत्र यही है. आकाश प्रदेश लेंगे तो परक्षेत्र परक्षेत्र हो जाएगा. अपने अवगाना तो स्वक्षेत्र परिवर्तन. तर स्वक्षेत्र परिवर्तन पहिल्यांदा घेऊया, मग परक्षेत्र परिवर्तन. तर स्वक्षेत्र परिवर्तन कशाला म्हणायचं? तर कोई जीव सूक्ष्म निगोद की जगने अवगाना से उत्पन्न हुआ. कौन से अवगाना ली? सूक्ष्म निगोद की अवगाना सबसे छोटी बताई है. छोटी मतलब कितनी? दिखती भी नहीं अपने को. घनांगुल का असंख्यात बाबा, इतना छोटी अवगाना है. और वो अवगाना के भेद कितने हैं? 64 प्रकार के अवगाना है. वो स्थूल रूप से जगन उत्कृष्टाचे भेद केले ते 64 आहेत, परंतु अवगानाचे भेद एकूण किती आहे? असंख्यात आहेत ना. तर कोई जीव सूक्ष्म निगोद की जगन अवगाना से उत्पन्न हुआ और अपने जीवित काल तक जीवित रह करके मर गए. पुनः दूसरी बार उत्पन्न हुआ. कैसे उत्पन्न हुआ? उससे एक ही प्रदेश बड़ा करके अवगाना हुई. गणांकुलाचा असंख्यात अवभाग सगळ्यात छोटी अवगाना ते घेऊन उत्पन्न झाला. त्याच्यानंतर एकच प्रदेश वाढवायचा. कशाचा प्रदेश वाढवायचा? आता हे आपण व्यापले ना, हे आपल्या प्रदेशाने जी जागा वापरली म्हणजे आपलं शरीरच म्हणा थोडक्यात. हे शरीराची जी अवगाना आहे तीच जीवाची पण अवगाना आहे. मग ती अवगाना जी आहे ती सूक्ष्म निगोद पर्याप्तामध्ये किती होती? म्हणजे एक टिंब पण नव्हता, दाखवायला टिंब नाही आपल्या जवळ. एक टिंब ठेवला की घणांकुलाचा संख्यात्व भाग होणार. त्या एका टिंबामध्ये असंख्य जीव असणार आहेत तिथं. सूक्ष्म निगोदी जीव किती असणार आहे? असंख्यात तेवढ्या जागेमध्ये. ते तेवढीच छोटी अवगाना घेतली. आता आपण एक किती बारीक जीव दिसतात ते सुद्धा घणांकुलाचा संख्यात्व भाग आहे. अगदी छोटे छोटे दिसतात की जीव आपल्याला एकदम म्हणजे बघा अगदी त्याला काय सुद्धा नसते, त्याचं शरीर पण दिसत नाही आपल्याला, कान नाक डोळे काय दिसत नाही, एवढं बारीक चिलट वगैरे असतात ते. तर त्याच्यापेक्षा पण खूप छोटी अवगाना आहे ती. आणि त्याच्यामध्ये फक्त एकच प्रदेश वाढवून दुसऱ्या अवगाना घेऊन जन्मला हा जीव. पुन्हा त्यावरती पर्याय धारण करून मरण मेला. पुन्हा त्याच्यापेक्षा एक प्रदेश अधिक धारण करून जन्मला. असं एक एक प्रदेश अवगाना वाढत जायची. अवगानाचे भेद किती आहेत? अवगाना की कितने भेद आहे? असंख्यात भेद आहेत. सूक्ष्म आपल्याला ते 64 अवगाना ज्यांना माहिती आहे त्यांना लवकर पटपट समजेल की पहिल्या अवगानापासून दुसऱ्या अवगानापर्यंत किती आहेत ते? असंख्यात पट आहे ना. सूक्ष्मपेक्षा सूक्ष्माचा गुणकार किती आहे? आवलेचा असंख्यात. आणि बाजारामध्ये गुणकार किती आहे? पल्ल्याचा असंख्यात. आवलेचा असंख्यात छोटा आहे. मग त्या सूक्ष्म निगोद पर्याप्तकाच्या अवगानेला आवलीच्या असंख्यात्व भागाने गुणायचं तर सूक्ष्म वायुकायिक अपर्याप्त वायुकायिकची अवगान येते. मग तिथपर्यंत एक एक प्रदेश वाढवत सूक्ष्म निगोद पर्यायामध्येच राहून ती अवगाना वाढत गेली एक एक प्रदेशाने. ते पण दिसत नाही. सगळ्या अवगाना गणांकुलाचा असंख्यात्व भागच आहे. असं एक एक प्रदेश वाढ. आता हे लगेच होईल का सांगा बरं? पहिल्यांदा सूक्ष्म निगोद लगप्त पर्याप्तकाच्या अवगानातून उत्पन्न झाला, पण एकच प्रदेश अधिक लगेच होईल का? तुरंत नहीं होगा. एक ही प्रदेश बड़ा करके दूसरा जन्म हो, पुनः एक प्रदेश बड़ा करके तीसरा जन्म हो, ऐसा होगा क्या लगातार?
बीच में दूसरी अवगाना होगी लेकिन गिनना नहीं उसको, उस अवगाना को क्रम से वो अवगाना पूरी करनी है। बीच में काल जाएगा उतना, लेकिन अवगाना को हे करना नाही, उसको गिनती में लेना नाही। अशा प्रकारे 64 प्रकार सगळे अवगान आहेत, ते असंख्यात गुण असंख्यात गुण असंख्यात गुण आहेत। तर 12,50,00,000 योजन महामत्स्याचे अवगान आहे सगळ्यात मोठी। तर त्या सूक्ष्म निगोद पर्यायापासून ते तिथपर्यंतच्या सगळ्या त्या पर्यायामध्ये त्या अवगाना त्या जीवाने एक प्रदेश अधिक करत पूर्ण करेल क्रमानं। ह्या सगळ्या अवगाना ज्यावेळेला होतील पूर्ण, ऐसा होना बहुत दुर्लभ होगा। असे लगेच एक प्रदेश अधिक घेऊन जन्म होणं हे फार कठीण आहे ना। आता आपण हे मेलो आणि ह्याच्यापेक्षा एकच प्रदेश अधिक घेऊन जन्मायचं, असं व्हायला किती काळ जाईल मध्ये। इथून जाणार देवात लगेच, समजा कुठं किंवा कोण कुठं नरकात जाईल, कोण मध्ये जाईल, पुन्हा मनुष्याचीच ती एक प्रदेश अधिक अवगाने घेऊन उत्पन्न होणार, असं होणं फार दुर्लभ आहे। म्हणून फार वायुकायकाच्या सगळ्या अवगाना पूर्ण करायच्या, त्यामध्ये लब्ध पर्याप्त हा सगळ्या पण आहेत ते अवगाना, म्हणजे त्या अवगाना पूर्ण करायच्या पाहिजे। हा कुठला पण भाव असू शकतो, अवगाना पूर्ण करायच्या। जे ते पुढच्या अवगाना निगोद्याचे पण असेल, वायुकायची पण असेल, परंतु ती अवगाना घेऊन जन्मायचं। एक प्रदेश अधिक अशा अवगाना घेऊन शेवटच्या उत्कृष्ट अवगानेपर्यंत जायचं। मनुष्याच्या अवघडण्याच्या पेक्षा एक प्रदेश वाढून जर नरकामध्ये जर झाला तो जीव, तो अवघडा घेऊन तर तो मोजायचा ना। पर्याप्त पंचेंद्रिय पर्याप्त जगन्य पंचेंद्रिय पर्याप्तचे अवगान येणार ना ते सगळ्या। पण देव असेल, नारकी असेल, मनुष्य असेल, ते असेल, कोण पण असेल, असं काही नाही। परंतु एकच प्रदेश अधिक घेऊन व्हायला पाहिजे, ते अवघड आहे। लगेच एकच प्रदेश घेऊन जन्म होणं, परंतु हे सगळे धारण चालू आहे, क्षेत्र परिवर्तन चालू आहे। कुठली ना कुठली तर अवघाने घेऊन जन्माला आलेला आहे जीव, परंतु ते क्षेत्र परिवर्तन कधी पूर्ण होणार? एक क्षेत्र परिवर्तन कशाला म्हणणार आपण? या सगळ्या अवगाना ज्यावेळेला पूर्ण होतील, ह्या जीवाच्या द्वारे ग्रहण केल्या जातील, त्यावेळेला ते एक क्षेत्र परिवर्तन पूर्ण झालं असं म्हणणार आपण। स्वक्षेत्र परिवर्तन केला म्हणणार, म्हणजे आपण ह्या क्षेत्र परिवर्तन सुद्धा अनंत वेळा केलं, म्हणजे किती वेळेला किती प्रकारचे अवगाना धारण केले। आता आपल्याला असं वाटतंय की आपली उंची जरा मोठी असायला पाहिजे, एवढी छोटी आपण वाटते नाही उंच लोकांना बघून, मग ते अवगाना किती वेळा धारण केले आपण? खूप वेळा धारण केली। एक प्रदेशात एक प्रदेशात एक अशी अवगाना अनेक वेळा जीवाने धारण केलेले आहेत। पण आता कुठलीच इच्छा करायची नाही, कुठल्या अवगानाच नको, स्वक्षेत्रामध्ये जाऊन सिद्ध लोकांमध्ये वास करूया। माझा चिल्लोक हाच माझा खरा लोक आहे, त्याच्यामध्येच आपण निवास करायचा आहे। म्हणून सांगतात की हे सगळं स्वक्षेत्र परिवर्तन एकदा समयत्व झालं की मग क्षेत्र परिवर्तन होणारच नाही, हे सगळ्या अवगानातून जन्माला येणार नाहीच। आणि परक्षेत्र परिवर्तन आता स्वक्षेत्रामध्ये घनांगुलचं संख्यात घनांगुल प्रमाण म्हणजे मानस्याच्या अवघाना केली, पुन्हा निगोदाची पर्याय प्राप्त करणार का तिथंच संपलं त्याचं स्वक्षेत्र परिवर्तन? हा तिथं संपणार, उत्कृष्ट अवगाना धारण केली, परंतु ते क्रमाने घ्यायच्या, मध्ये करायला उत्कृष्ट अवगाना धारण तिथं पूर्ण करायची नाही। त्या सगळ्या अवगाना एक प्रदेश अधिक पूर्ण व्हायला पाहिजेत आणि मग त्या क्रमानेच अशा व्हायला पाहिजे। मध्ये मध्ये दुसऱ्या अवगाना ज्या आहेत त्या काय करायचं, घ्यायचे नाही, मोजायचे। कर्म परिवर्तन मध्ये कसं पुन्हा तेच प्राप्त केलं की पूर्ण झालं, तशी पुन्हा ती सूक्ष्म निगोद पर्याय प्राप्त नाही, तसं नाही घेतलं नाही, असं कुठं घेतलं नाही ना। नाही, आधी क्रम से महामत्स्य की अवगानापर्यंत हा पुन्हा दुसरं क्षेत्र परिवर्तन। असे किती क्षेत्र परिवर्तन केले? अनंत। एका क्षेत्र परिवर्तनाचा काळ अनंत, एक क्षेत्र परिवर्तन का काल कितना है? एक पूरा होने के लिए अनंत। अनंत मतलब बहुत बड़ा अनंत है, अनंत अनंत काल है। जो कर्म और नो कर्म परिवर्तन बताया था ना, उससे भी अनंत गुना है एक क्षेत्र परिवर्तन। आणि असे क्षेत्र परिवर्तन कितने किए ऐसे? अनंत किए।
अनंत क्षेत्र परिवर्तन मतलब अनादिकाल से घूम रहे हैं संसार में। निगोद से कब निकले वो भी पता नहीं, कितना काल गया निगोद से निकल करके भी। निगोदातून निघाल्यावर हे परिवर्तन होणार सगळं। काय निगोदात असताना तर तिथं निगोदातलंच पर्याय झालेलं आहे सगळं। काळ तर गेला, तर बाकीच्या पर्याय त्यांनी धारण केलेच नाही ना। जे नित्य निगोदी जीव आहे त्यांचे परिवर्तन होणार का सगळे? हे होणार, तिथं निगोदात राहूनच त्यांचे परिवर्तन व्हायला लागले। दुसऱ्या पर्याय ते धारण करणारच नाही ना। परंतु काल तो उतना गया है उनका, हमारे परिवर्तन हुए लेकिन उनके तो निगोद में ही रहे, निगोद में रह करे। उनका उनका जो ग्रहण किया वो ये कहेंगे ग्रह परिवर्तन। कर्म कर्म तो ग्रहण कर रहे हैं ना वो, और क्षेत्र भी है तो उनकी उनकी अवगाहना जो है वही पूरी होगी। काल जे द्रव्य परिवर्तन, आज क्षेत्र परिवर्तन, मग काल जे अनंत अनंत होतं परिवर्तन, मग प्रत्येक असं वेगवेगळं का हे सगळं मिळून कसं आता चालूच आहे आपलं सध्या। आपण आता ह्या ठिकाणी ही अवगाहना घेऊन उत्पन्न झालो, ते क्षेत्र परिवर्तनामधलं हे एखादं हे असेल ना पॉईंट तिथं। मग द्रव्य पण क्षेत्र पण सगळं एकदम चालूच आहे, एका वेळेला चालूच आहे। कोण कुठं पूर्ण झालं, कोण कुठं सुरू झालं असं काय त्याला हे नाही, बंधन नाही। हे अनादिकापासून सगळे पाचही परिवर्तन चालूच आहेत सगळे। आपण सगळ्यांचं मिळूनच येत आहे नक्षत्र परिवर्तन, आणि जीवनचं वेगळं नाही आता इथं तर ज्या जीवांचे जे निगोदातून निघालेत बाहेर आणि अनंत काळ गेला तर निगोदातून निघून सुद्धा इतर निगोदामध्ये सुद्धा अनंत काळ जातो ना। इतर निगोदामध्ये सुद्धा आहे ना ढाई मधुर परावर्तन वगैरे, एक केंद्रामध्ये असंख्यात पुत्र परिवर्तन परिभ्रमण अनंत काळ लावला की नाही, अंतर किंवा काळ वगैरे लावतात की नाही। मग तो इतर निगोदात आलेला जीवच आहे ना, म्हणजे निगोदातून निघालेला जीव आहे ना। रस पर्यायातून एक केंद्रात गेला तर तिथे असंख्यात पुद्गल परिवर्तन उत्कृष्ट काळ सांगितला एकेंद्र पर्यायामध्ये, म्हणजे तो निघालेलाच आहे ना तो निगोदातून। तर इतर निगोदा जे जेवढे आहेत ते केंद्रातल्या तेवढ्या घेणार, पुन्हा जर त्याला त्रस होईल त्याला पुढच्या अवगाहना त्याच्या येतील। मधल्या अवगाहना तर सगळ्यांच्याच आहेत की, सूक्ष्माच्या पण बाजाराच्या एकेंद्रिय द्विंद्रिय त्रिंद्रिय चतुरिंद्रिय पर्याय सगळ्यांचेच आहेत ना। त्या एकेंद्रियाला पण होतातच की अवगाहना। 51 पर्यंतच्या अवगाहना जे आहेत ना 50 पर्यंतच्या ते एकेंद्रियाला पण आहेतच ना सगळ्या मधल्या अवगाहना। त्याचे असे परिवर्तन होणारच नाहीत ना, त्याचे ते निगोदातच राहून परिवर्तन सुरू असणार। निगोदातलं द्रव्य ग्रहण करणार, निगोदामधलं क्षेत्र परिवर्तन होणार, त्याचं निगोदामधलंच काल परिवर्तन होणार, बाकीच्या पर्यायचं होणारच नाही। त्याचा काळ तर निघून चाललाय ना थोडा, आपल्या दुसऱ्या पर्याय बदलतात परंतु त्याचं निगोदातच राहून तेवढा तर तो संसारात अनादी काळ चाल गेलाच त्याचा, आणि पुढे पण जाणार आहे असाच अनंत काळ। आता परक्षेत्र परिवर्तन सांगतात। परक्षेत्र परिवर्तन म्हणजे लोकाकाश, त्या लोकाकाशामध्ये परिभ्रमण करायचं पूर्ण। यामध्ये मेरू पर्वत आहे, मेरू पर्वताच्या खाली मध्य 8 प्रदेश आहेत। मेरू पर्वताचा तळ जो आहे ना चित्रा पृथ्वीच्या खाली, तर ते 8 प्रदेश आपले जीवाचे 8 प्रदेश घेऊन तिथं तो सूक्ष्म निगोद लब्ध पर्याप्तकाची पर्याय त्यांनी धारण केली। कुठं? बरोबर लोकाकाशाच्या मध्यभागी। त्याचे मधले 8 प्रदेश आहेत, लोकाकाशाचे 8 प्रदेश ते जीवाचे 8 प्रदेश, कारण का लोकाकाशाचे जेवढे प्रदेश आहेत तेवढे जीवाचे पण प्रदेश आहेत। मग जी घनरूप संख्या असते त्याचा जो मध्य असतो तो 8 येतोय। कुठली पण घनरूप संख्या आहे तर त्याचा मध्य काढला तुम्ही तर किती येतो? आता 4 चा घन केला तुम्ही, 4 × 16, 16 × 64, तर त्याचा जर मध्य काढला 4 4 4 च्या लाईन येणार ना, 4 × 16 एक लाईन झाली, पुन्हा 16 ची दुसरी लाईन, पुन्हा 16 ची तिसरी लाईन, पुन्हा 16 ची चौथी लाईन, एक टिंब काढा तुम्ही 16 16। आता त्याचा मध्य काढा म्हटलं तर कसं येणार? वरचा एक प्रतर गेला, खालचा पण प्रतर गेला 16चा,
मधले 2 प्रतर येणार, तिथं मध्य येणार. आणि त्याच्यामध्ये पण त्या 2 मध्ये जे 16 आहेत त्याच्यामध्ये 4 आणि त्याच्यामध्ये 4 जे येतील ना. हा. हे 16 झाले. हे एक प्रतर झाला. जसा दुसरा येईल, तिसरा आणि चौथा येईल तो घडवणार. तर त्यातलं मधले 2 येतील त्याचा हा जे 4 आहे ते. आणि ह्याच्यावरचं 4 दुसऱ्या आणि तिसऱ्याच्या मधले 4 येतील ना, तो त्या पूर्ण घनचा मध्ये येणार 64चा. म्हणून त्याच्यामध्ये किती आला? 8 प्रदेश. 64च्या मध्ये काय आला? 8 प्रदेश. तसं आपलं लोकसंख्या जी संख्या ती घनरूप आहे संख्या. मग त्याचा मध्य काढला तर काय येणार? ते लोकाकाशाचं मध्य 8 प्रदेश येणार. तेच मेरू पर्वताचा जो तलभाग आहे म्हणजे तिथं ते 8 गोस्तन आकार असं ते प्रदेश सांगितले. तर हे 4 आणि जवळचे 4 त्या 8 प्रदेशांनाच हे जीवाने आपले मध्य 8 प्रदेश, आपले सुद्धा नाभीच्या ठिकाणी मध्य 8 प्रदेश आहेत. अचल आहेत ते म्हटले. तर त्या मध्ये घेऊन उत्पन्न झाला हा जीव. आणि मग त्याच्यानंतर काय झालं? जगाने अवघानाच्या शरीराच्या बरोबर तिथं उत्पन्न होत झाला. त्याच्यानंतर सूक्ष्म निगोत्पत्ती पर्याप्तच झाला ना. मग त्याचे जेवढे अवघानाचे प्रदेश आहेत तेवढ्या वेळेला पुन्हा तीच अवघानातून तिथं उत्पन्न झाला. तिथे सांगितलं नाही का तसं? तीच अवघानातून दुसऱ्यांदा, तिसऱ्यांदा, चौथ्यांदा असं किती वेळा होणार? तिथंच मध्यभागी, बरोबर लोकाकाशाच्या मध्यभागीच सूक्ष्म निगोत पर्याप्तकच. आणि तीच अवघाना घेऊन तसेच 8 मध्य प्रदेश घेऊन किती वेळा व्हायला पाहिजे तिथं? जेवढे अवघानाचे प्रदेश आहेत घनाकुलाचा असंख्य अथवा भाग तेवढ्या वेळेला तिथं उत्पन्न व्हायला पाहिजे. इथंच 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 असं काय लगेच होणार नाही. तो दुसरीकडे सुद्धा उत्पन्न होऊ शकतो. त्याला मोजणी धरायचं नाही. तिथं तेवढ्या वेळेला व्हायला पाहिजे. घनाकुलाच्या असंख्य अथवा भागाचं जेवढं प्रमाण आहे तेवढ्या वेळेला इथं 1दा 2दा 3दा उत्पन्न व्हायला पाहिजे. मग त्यातला एक प्रदेश सरकायचा तिकडं. हा जन्मायचा. हा बरोबर. आणि पुन्हा एक प्रदेश वाढवत संपूर्ण लोकाला आपलं जन्मक्षेत्र बनवलं. सूक्ष्म निगोत पर्याप्त घेऊनच आहे. दुसरं परक्षेत्र जे आहे ना ते सूक्ष्म निगोत पर्याप्त घेऊनच करायचं. इथून पुन्हा एक प्रदेश इकडं सरकला, पुन्हा एक प्रदेश इकडं, पुन्हा एक प्रदेश इकडं, असं सरकत पूर्ण लोकाकाशामध्ये. कारण सूक्ष्म निगोत जीव तर सगळीकडे आहेत लोकांमध्ये. तर पूर्ण लोकाला आपलं जन्मक्षेत्र बनवलं. तर सगळ्या जेव्हा प्रदेशामध्ये ह्याचा जन्म मरण होईल, म्हणजे मरण पण घेतलं ना तर जन्मच घेतलेला आहे, पूर्ण लोकांमध्ये जन्म होईल त्यावेळेला एक क्षेत्र परिवर्तन पूर्ण होणार. आता लोकांना क्षेत्र एवढासा दिसतोय आपल्याला, खरं किती मोठं आहे? 343 घन राजू आणि एक राजूचं प्रमाण किती आहे? असंख्यात योजन. असंख्यात योजनेने तुम्ही कल्पना पालन करणार नाही. त्याला सांगायसाठी त्यांनी सांगितलं असं की एक लोखंडाचा गोळा सोडला आपण मेरू पर्वतावरून आणि तो 6 महिनेपर्यंत गमन करत जाईल जिथपर्यंत. 6 महिने लगातार तेवढं एक राजूचं प्रमाण आहे सर. त्याला समजून सांगण्यासाठी सांगितलं. त्याच्यापेक्षा पण मोठं असेल परंतु एवढं मोठे असंख्यात योजना आहेत त्याची. सामान्य असंख्यात योजना कारण तुम्ही संख्या एवढ्या मोठे आहेत. त्याला शिकतो आपण शलाका राशी प्रतिशलाका कुंड महाशलाका कुंड त्यावेळेला किती केलं सुद्धा भरत नाही. हा म्हणजे ती संख्या तर संख्या आहे अजून. ते सगळ्या शलाका अनवस्था कुंड शेवटचा घेतला तरी त्याच्यामध्ये जेवढे हे मावलेले आहेत मोरींची संख्या तर त्या असंख्या जगाने परत असंख्यात प्रमाण आहेत. ज्या संख्या सुद्धा खूप मोठ्या आहेत. तर असंख्या तर त्याच्यापेक्षा मोठा आहेच. तर ज्या वेळेला त्या सूक्ष्म निगोत पर्याप्तकाच्या जगाने अवगाहना घेऊन संपूर्ण लोकाचे प्रदेश पूर्ण करेल त्यावेळेला त्याला काय म्हणायचं? एक परक्षेत्र परिवर्तन. आणि असं केलेलं आहे आणि निगोदेंचे लिहू शकते ना
हे जर परक्षेत्र परिवर्तन होऊ शकतं. ते आपण म्हटलं ना नित्य ते गोदी जीव, त्यांचं अशा प्रकारचं परक्षेत्र परिवर्तन पूर्ण होऊ शकते. स्वक्षेत्र अवघानाच्या ह्याच्यात घ्यायचं. हा. अवघान आणि परक्षेत्र अवघानं बदलायची नाही, अवघानं तीच, परंतु फक्त त्या सगळ्या प्रदेशावर जन्म घ्यायचा. आकाशाच्या सगळ्या लोकाकाशाच्या सगळ्या प्रदेशावर जन्म घ्यायचा. परंतु पहिल्यांदा मध्येच किती वेळा जन्मायचं? घनाकुलाचा असंख्य जेव्हा भाग प्रमाण वेळेला तिथंच उत्पन्न झाला, मग एक प्रदेश सरपत जायचं. उसी अवगाहन से ये अवगाहन बदल भी सकता है. अवगाना तो जगह नहीं ली है, बदले नहीं है. असंख्यात लोक का एक प्रदेश सरकेंगे, इसके अवगाना नहीं बदली है. स्वक्षेत्र अशा प्रकारे स्वक्षेत्र परिवर्तन म्हणजे सगळ्या अवगाहना आपण धारण केले, तसंच थोडक्यात लक्षात घ्यायचं. परक्षेत्र परिवर्तन म्हणजे लोकाकाशाच्या सगळ्या प्रदेशावर जन्म घेतलेला आहे. ते क्षेत्रात झालं, सिद्ध लोकावर पण झालं, सगळे प्रदेश म्हणजे सगळीकडे आले ना. ते सिद्ध शिलेवर पण किती वेळा जन्म घेतलाय, परंतु सूक्ष्मनेवर पर्याप्त धारण करून तिथे जन्म घेतलाय. त्याचा काहीच उपयोग नाही. कुठे जन्मलो म्हणून त्याचा काही फरक पडत नाही. सिद्ध से भी मिली है. हाँ, सिद्ध से भी मिली है. वहाँ सिद्ध जहाँ पर है ये वहाँ पर रहते हैं, उनके अंदर भी बाहर सब जगह है. सिद्ध जिथं वाटवलयामध्ये आहेत ना, तिथे हे सगळे सूक्ष्मजीव आहेत त्यांच्या पूर्ण आत्मप्रदेशाच्या मध्यभागी, परंतु त्यांचा काय संबंध नाही. ते आपल्या शुद्ध आत्म्यामध्ये बसलेत आणि हे आपलं कर्मफल चेतना भोगत बसलेत. ते आपल्या ज्ञान चेतनेमध्ये स्थित आहेत आणि आपले कर्मफल भोगत आहेत. आपण पण जाऊन आलो ते सिद्ध लोकांमध्ये किती वेळा अशी पर्याय धारण करून. आता जायचं तर पूर्ण करायचं असंच घेतलं जगाने अवगाण्याला घेऊन. म्हणजे ते सूक्ष्म गोलिकांचं क्षेत्र परिवर्तन असं पूर्ण होईल, परक्षेत्र परिवर्तन. आणि तो त्या ठिकाणी मध्यभागी तितक्या वेळा जन्मतोय, म्हणजे ते सगळे प्रदेश त्याच्याकडून ते स्पर्श म्हणजे मोजले गेले पाहिजेत म्हणून तितक्या वेळा त्याचा जन्म तिथं असं आहे का? ते घनफलचा असंख्यात्वा भाग आहे, तितक्या वेळा त्याला जन्म घ्यायचा. एकदा जन्म घेतला तर एक मोजलं जाणार, असे तिथले सगळे प्रदेश तितक्या वेळा काउंट करायचे. आपण एक एक प्रदेश वाढवणार आहे ना फक्त नंतर, मग ते प्रदेश ती घनांकुलच्या असंख्यात्वा भाग वेळा मोजले गेले पाहिजेत म्हणून तितक्या वेळा त्याचा जन्म तिथं मोजले मध्यभागी. गेले पाहिजे म्हणजे कसं? तितके वेळा तिथं तितके जन्म घेणार ना ते. हा तेच की, म्हणजे मग तिथले प्रदेश ते एकदा जन्म घेतला की एक प्रदेश मोजला, दुसऱ्यांदा जन्म घेतला की दुसरा, 2 तिथले सगळे 3 4 प्रदेश असे मोजले म्हणून पाहिजे. ते सगळे प्रदेश मोजले गेले पाहिजेत ना. तिथला म्हणून तो क्षेत्र तितक्या वेळा तिथं जन्म मरण नाही, असं काय नाही शिकवलं ते. कसं? जन्म काय एकदा जन्म मरण घेतला तरी पण मोजले जाणारच की. एकच मोजायचंय ना आपल्याला, कारण प्रत्येक प्रदेश काउंट करायचंय आपल्याला. आता इथं या परिवर्तनामध्ये प्रत्येक प्रदेश काउंट करायचा आहे. एकदा जन्म घेतला तर म्हणजे त्याच्यापेक्षा म्हणजे तेवढ्या वेळा सूक्ष्म स्पर्श होणारच की त्याचा. असंख्यात वेळा जन्म घेईल ना, तर त्या सगळ्या असंख्यात प्रदेशांना स्पर्श होणार. प्रदेश एकच मोजणार एका वेळेस, दुसऱ्या वेळेस 2 मोजणार, तिसऱ्या वेळेस 3 मोजणार, चौथ्या वेळेस 4 असं करून गणपतीचं असं तर ते लावलंय चालेल. और अवगढ़ कर दी. अवगाहन से नहीं उनका कहना कि एक प्रदेश से रखने पर एक जन्म पकड़ेंगे ना, एक बार जन्म लेंगे, पुनः एक प्रदेश से दूसरा जन्म लेंगे. अब यहाँ तो असंख्यात प्रदेश को व्याप्त किया है, तो वो असंख्यात बार उसको गिनना पड़ेगा ना, इसलिए असंख्यात बार वहाँ जन्म लिया, ऐसा बोल रहे हो. वो असंख्यात प्रदेश गिनेंगे ना, तो आकाश के प्रत्येक प्रदेश पर जन्म लिया ऐसा कहते हैं ना. एक एक जन्म में एक एक प्रदेश सरकेंगे ऐसा बोलते हैं ना, पूरा किया ऐसा. तो सब प्रदेश पूरे करते हैं, तो बीच में तो असंख्यात प्रदेश एक साथ गिनना पड़ेंगे. तो इसलिए असंख्यात बार वहाँ पर जन्म लिया, क्या ऐसा बोल रहे हो? वर इन्क्लूड होंगे वो असंख्यात प्रदेश गिनती में आना चाहिए ना. जितने प्रदेश उतने बार जन्म, ऐसा मतलब कहना. उतनी बार तो कम से कम है. जो बीच के होंगे ज्यादा कम, उनको तो गिनना ही नहीं है. वो तो उसमें कम से कम तो उतना स्वीकार करनी पड़ेगी. चल ऐसे भी क्यों गिनना है उसको. क्षेत्र परिवर्तन झालं तर काल परिवर्तन.
क्षेत्र परिवर्तनाचे दोन्ही भेद झाले, स्वक्षेत्र परिवर्तन आणि परक्षेत्र परिवर्तन. आता या परिवर्तनातलं आपले हे एक आत्ताचे भाव म्हणजे त्यातले एक भाग आहे विभाग क्षेत्र परिवर्तनाचा. आता पुढे काल परिवर्तनामध्ये सांगतात की काल जो आहे आपल्या कर्मभूमीमध्ये म्हणजे भरत आणि ऐरावत क्षेत्रामध्ये 6 काळ सांगितलेत ना. पहिले 2 काळ अवसरित पिढी आणि उत्सरित पिढी आणि त्या प्रत्येकाचे पुन्हा 6 भेद आहेत. उत्सरित पिढी कशाला म्हणायचं? काळ आयु अधिक वाढत वाढत जाते आणि अवसर पिढी म्हणजे आयु शरीराचे अवगाला सगळे. अवसर पिढी और उत्सर पिढी 2 काल है. उत्सर पिढी का तो क्या करेंगे? जिसकी आयु शरीर ये सब बढ़ता जाएगा. अब जैसे अब यहाँ पर 6ठा काल होगा, पुनः 6ठा काल आएगा, पुनः पंचम काल आएगा, पुनः 4था काल आएगा. तो शरीर की ऊंची, उसकी आयु अवगाना सब क्या होती जाएगी? बढ़ती बढ़ती जाएगी. उसको उत्सर पिढी काल कहेंगे. और अभी कौन सा काल चल रहा है? अवसर पिढी. तो अभी पूर्व से कैसा होता आ रहा है? पहले काल में सबसे बड़ी आयु थी, अवगाना बड़ी थी, ऊंचाई बड़ी थी और उसके बाद में घटते 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 आ रही है. अभी चतुर्थ काल से भी पंचम काल में एकदम घट गई है. अभी भी घटती जा रही है. 2500 वर्ष में भी कितना अंतर हो गया. आयु 120 साल थी पहले, अब 108 साल सबसे ज्यादा बताई है. फिर उसके बाद में और घटती घटती जाएगी, लास्ट में 20 साल हो जाएगी पंचम काल के अंत में. फिर 6ठे काल में तो 20 साल से बड़ी नहीं है, उसमें भी कम कम होती जाएगी और ऊंचाई भी कम कम होती जाएगी. तो उसको बोलते हैं अवसर पिढी. तो यहाँ पर उत्सर पिढी काल के प्रथम समय में चालू करेंगे. उत्पन्न हुआ जीव, कोई जीव का उत्पन्न हुआ मतलब जो 6ठा काल का परत वापिस आएगा ना, उसका पहला समय आएगा. तब कोई जीव उत्पन्न हुआ और अपने आयु समाप्त होने पर मर गया. पुनः दूसरी उत्सर पिढी आएगी और दूसरे समय में जन्म लेगा. अब दूसरी उत्सर पिढी आने के लिए कितना काल जाएगा बीच में? वो दुसरा समय येणार आणि त्यावेळेला तो दुसऱ्या समयात जाऊन जन्मच घेईल असं काय त्याला दुसरीकडे कुठं जन्माला असं तर ती पुन्हा गेली अवसर पिढी पुन्हा तिसरी अवसर पिढी बघायचं. त्याला उलट अशा किती अवसर पिढी जातात त्याला दुसऱ्या समयात उत्पन्न होईल. पुन्हा त्या अवसर पिढीच्या तिसऱ्या समयामध्ये जन्म घ्यायचा. अशा प्रकारे या जीवाने उत्सर पिढीच्या सगळ्या समयामध्ये जन्म घेतला आणि सगळ्या समयामध्ये मरण पण करायचं. जन्मायचं पण आणि मरायचं पण. तसं अवसर पिढीच्या पुन्हा सगळ्या समयामध्ये जन्माने मरण घेऊन संपलं. सगळे समय 20 कोडाकोडी सागराचे जेवढे समय आहेत तेवढ्या वेळेला आणि तो पण क्रमाक्रमाने एक एक मोजणार आपण. दुसरा समय, तिसरा समय, चौथ्या समयात सगळ्या समयात जन्माने मरण होईल. असं व्हायला खूप मोठा आनंद काळ जाणार. असं होणं फार अवघड आहे, म्हणजे दुर्लभ आहे. तर ज्याला अवसर पिढीचे आणि उत्सर पिढीचे सगळे समयामध्ये जन्म मरण जर पूर्ण होईल त्यावेळेला त्याला एक काल परिवर्तन असं म्हटलेलं आहे. सगळ्या समयात जन्माला पण पाहिजे. आता जन्माचा पहिला समय जन्माला सगळे जन्माला पूर्ण करायचे पण सगळे मरणाला पूर्ण करायचे. पुन्हा कसं अवसर पिढीच्या पण सगळे समय जन्माला पूर्ण करायचे आणि सगळे समय मरणाला पूर्ण करायचे. असं ज्यावेळेला पूर्ण होईल त्यावेळेला एक काल परिवर्तन त्याचं पूर्ण झालं. आणि असे किती काल परिवर्तन केले त्या जीवाने? किती केले? अनंत काल परिवर्तन झाले. म्हणजे किती अनंत काळ गेले आपला त्याचा हिशोबच नाही. आणि त्या अनंत काळामध्ये आता आपल्याला मिळालेला काळ जो आहे तो किती मोक्षाच्या जवळ आहे. आपण आजपर्यंत मोक्षापासून दूरच होतो आपण हे सगळे परिवर्तन करत असताना. आणि आज आपल्याला अशी लॉटरी मिळालेली आहे की आपण अगदी मोक्षाच्या जवळ उभा आहोत. तर सुद्धा आणि काय करतोय? परत आणि कधीतरी बघायला येईल. जाऊ दे ती पर्याय अशाच भोगामध्ये दीक्षा ह्या जन्मात काय नडले पुढच्या जन्मात घेता येईल. सगळ्यांचं ह्याच आहे डोक्यामध्ये. आम्ही ह्या जन्मात घेणार नाही दीक्षा, पुढच्या जन्मात घेणार. तुम्हाला कधी पुढचा जन्म लवकर मिळणार आहे आणि जो ह्या जन्मात घेणार नाही त्या पुढच्या जन्मात त्याला संस्कार पण जाणार नाही. ह्या जन्मात जो दीक्षा
दीक्षा घेईल त्याला पुढच्या जन्मात घेण्याचे भाव होतील. आम्हाला 16व्या वर्षी का दीक्षा घेण्याचे भाव झाले, वैराग्य झालं, मागच्या भावाचे संस्कार होते म्हणून लगेच ते आठवलं तिथं, ते घ्यावंसं वाटलं तिथं. आपोआपच सगळं ज्या वेळेला वैराग्य झालं ना त्याला काय चमत्कार होते काय समजत नाही. म्हणजे काय त्याच्या एक क्षणापूर्वीपर्यंत असे कधीच विचार नव्हते आणि एक क्षण तो जो वैराग्याचा आला त्या क्षणाला काय झाली जादू काय सांगता येईल. मला तर आठवतंय ते माताजी बसले होते सामायिकला, नंदमती माताजी कमरे म्हणजे आपल्या होलीमध्ये सामायिकाला बसल्या होत्या आणि मी ते दाराच्या फटीतून त्यांना बघितलं काय करतात माताजी. असं कोल्हापूरमध्ये चातुर्मासला होते ना, रोज आम्ही नाटकाच्या प्रॅक्टिसला जात होतो. भाद्रपदात नाच आणि नाटकासाठी तेवढं जात होतो आम्ही मंदिरात प्रॅक्टिस. पहिलं लहानपणापासून ते नाटक करायची सवय होती. मग ते 10वी 11वी होते ना मी त्यावेळेला. मग तिथं म्हटलं माताची काय करते बघूया आता जरा. 7-7:30 वगैरे जात होतो आम्ही रात्री. मग ते सामायिकेला बसलं त्याच्या. मग ते दृश्य नुसतं बघितलं बघा माझ्या वैराग्याला कारण झालं. तेवढं बघितलं ना मला वाटलं की असंच आपण पण राहावं, हे किती छान आहे. असं एवढंच टाईप केलं ते त्याच्यामध्ये. आणि मग नंतर मग त्यांच्याबरोबर सारखे जायला लागले. मग ते मंदिरात त्यांनी दर्शन करायला गेले गावामध्ये. रोज मंदिराचे वेगवेगळ्या मंदिराचे 10 मंदिर आहेत ना कोल्हापुरात. मग ते रोज एक मंदिरामध्ये ते दर्शन करायला जायचे. मग त्यांच्याबरोबर जायला लागलेले. मग हळूच माताजीने म्हटलं, माताजी काय करायच्या दुसऱ्या मुलींना मी लहान दिसायची ना, मला काही तेवढं बोलत नव्हत्या. मग मोठ्या मोठ्या मुली होत्या 20-25 वर्षाच्या, त्यांना सारखं म्हणत होत्या तुम्ही ब्रह्मचर्य व्रत घ्या, जरा तुम्ही म्हणजे करा असं. तर त्यांना उपदेश येतो ते जाता जाता. त्याला मी माताजीला आज म्हणलं मी घेते ब्रह्मचर्य. म्हटलं ही काय मुलगी घेते, फ्रॉक घालत होते मी फक्त, इथं पण फ्रॉक असायचा. कारण 10वी पर्यंत ड्रेस होता, फ्रॉकच होता ना आम्हाला आणि सगळे फ्रॉकच होते. मग त्यांना काय असं पटलं नाही तेवढं. मग तरी पण मी सारखे जायला लागले. मग म्हटलं मला घ्यायचंय ब्रह्मचर्य. तर त्यांना म्हटलं तुझ्या आईला बोलून आणि म्हटलं घेऊन. मग आमच्या आईला नेलं. आई धार्मिक होतीच त्यावेळेला. मग म्हटलं मला घ्यायचंय ब्रह्मचर्य. म्हटलं आई म्हटलं आताच पूर्ण ब्रह्मचर्य घ्यायचं नाही, 2 वर्षाचं द्या तिला ब्रह्मचर्य. मग माताजी म्हटलं हो, तिला हो म्हणा आणि मला पूर्ण द्या. दसरा दिवाळीच्या मध्ये असेल, दसरा आणि दिवाळीच्या मध्ये. आणि त्यावेळेला मग ब्रह्मचर्य म्हणजे सांगायचं की हे पूर्वभावाचे संस्कार. त्याच्या एक क्षणापूर्वीपर्यंत मला कधीच विचार नव्हता की आपल्याला ब्रह्मचर्य घ्यायचं आहे, आपल्याला असं राहायचंय, असं काही सुद्धा विचार डोक्यात नव्हता. खूप शाळा शिकायचं, खूप पैसे मिळवायचे, म्हणजे नोकरी करायची, आई वडिलांना सुखी करायचं. म्हणजे घरातली अशी परिस्थिती थोडी असायची, त्यामुळे असं वाटायचं की आपण पैसे मिळून आई वडिलांना सुखी करायचं. असं डोक्यात सगळं होतं. BA व्हायचं, MA व्हायचं वगैरे, असं BCom व्हायचं, बँकेत नोकरी करायचं. आणि एक क्षणच काय आला तो वैराग्याचा आणि सगळंच पूर्णच बदल, पूर्ण दिशा परिवर्तन झालं. म्हणजे हे पूर्वभावाचे संस्कार तिथं जागृत झाले. ते माताजीने फक्त बघितलं आणि त्यांनी बोलले सुद्धा नाहीत, मला उपदेश सुद्धा दिला नाही, परंतु ते वैराग्य जागृत झालं. म्हणून सांगायचं की आता ह्या वाद आपण घेतले ना, पुढच्या वाद आपोआप आठवणार आपल्याला आणि आपोआप तिथं काय होणार आपल्याला हे संस्कार होणार. म्हणून अगोदर मरायच्या अगोदर मला दीक्षा घ्यायचीच आहे, संयमी धारण करणारच असे भाव करा, म्हणजे लवकर मिळेल आपल्याला. नाहीतर मग पुन्हा हे मनुष्य भाव पुन्हा मिळणं, सगळी ही अनुकूलता मिळणं फार अवघड आहे. तर काय झालं, काल तरी वेळ झाला. एक शंका आली असं. आपण आता हे भरत क्षेत्रात जन्माला आलो. मग आपल्याला इथले प्रत्येक प्रदेशावर जन्म आपल्याला आपण घेतला तर पूर्वी भरत क्षेत्र काय सगळं पूर्ण लोकांपाशी फिरलोय. पूर्ण लोकांपाशातच फिरलोय आपण. हे फक्त ते परक्षेत्र परिवर्तन सूक्ष्म निबंध पर्याप्त घेऊनच केले ना परिक्षेत्र. आणि अशा त्याच्या मध्ये आपण त्या परक्षेत्र परिवर्तनामध्ये असं कितीतरी क्षेत्रामध्ये सगळं फिरलंच केलं. सगळं स्वर्गात सगळे भाव धारण केले. 9 आता भाव परिवर्तनामध्ये येणारच ना, 9 ग्रहवेकापर्यंत जाऊन आलोच की. सिद्धाला तक घुमाए. हो तो किया है, लेकिन अभी भी यहाँ का भी पूरा करना नहीं भैया कुछ मत करो पूरा मत करो. कशाला करायला पाहिजे आता.
आता समय तो झाल्यानंतर कशाला करायचे गोपूर्ण. चला हा. आता काल परिवर्तन झालं तर पुढं भाव परिवर्तन आहे. उद्या घेऊ. भाव परिवर्तन आणि भाव परिवर्तन पण समजण्यासारखे आहे. त्याचं हे म्हणजे लवकर समजत नाही. भाव परिवर्तन तर सोपं आहे, समजून इथं काल परिवर्तन करताना भरत क्षेत्र किंवा ऐरावत क्षेत्र पाहिजे असं काही नाही. असं काय नाही. त्यामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे. समय इथला चाललाय, जन्म कुठे जन्म कुठं पण चालते. उत्सर्पणीचा दुसरा समय चालला त्याला तो स्वर्गात उत्पन्न झाला, नरकात झाला आणि कुठं ते त्यांच्यामध्ये झालं, कुठं पण होईल. क्षेत्रात होईल, परंतु त्या समयामध्ये उत्पन्न व्हायला पाहिजे. निगोदी पण होईल. जन्माचा तो समय व्हायला पाहिजे हा, त्याच्यात. फक्त समय इथला मोजायचा. हा. जन्म कुठं पण भाव कुठं पण घे, फक्त समय इथले पूर्ण करायचं. उत्सर्पणी आणि अवसर्पणी जन्माची वेगळी, मरणाची वेगळी. हे सगळं काय करायचं नाही. आपोआप ऑटोमॅटिक आपलं व्हायला लागले हे सांगायचं. तुमचं क्षेत्र परिवर्तन कधी पूर्ण होणार हे सगळं ऑटोमॅटिक भाव काल परिवर्तन. तर त्या सगळ्या समयामध्ये जेव्हा जन्म होईल त्याला एक काल परिवर्तन पूर्ण होईल. ते काय आपण त्याचं व्हायला पाहिजे म्हणून जातो वगैरे असं काही नाही. आपल्या परिणामावर पण नाही. हा? आपल्या परिणामावर पण ते काय अवलंबून नाही म्हणजे सांगायचं काय ह्या सगळ्या समयामध्ये हा जे उत्पन्न व्हायला लागलाय नष्ट व्हायला लागलाय एवढंच त्याचा भाव घ्यायचा. अरे अब तक जो हुआ सो हुआ. आप द्रव्य परिवर्तन भी पूरा नहीं करना. करेंगे नहीं ना, अभी कैसे करेंगे. करना ही नहीं. सम्यक तो अपने सम्यक तो की अधिक निश्चित है, खातरी है. तो ये हमारा अनंत संसार तो कट हो गए तो पक्का अब ही तो है. मास्टर अभी तो कुछ डाउट है. अब तो निश्चित है नहीं. अब तो सम्यक भी है ना, और पहले भी रहे हैं, तो उसमें तो कोई बाधा नहीं है. तो अभी आर्टिफिशियल परिवर्तन को भी छोड़ो, तो बहुत लंबा है. बहुत लंबा है. उससे भी इतना बहुत- काफी नहीं घूमना उतना चाहिए. नहीं घूमना. ओ जाना हा मी शुद्ध चैतन्यमय जीवच आहे. हा मी ज्ञान दर्शन स्वरूप आहे. अनंत गुणांचा खंड पिंड आहे. स्वतःच्या स्वरूपाला जाणं म्हणजे स्वतःला जाणं. स्व कोठे आहे, कसा आहे त्याचा विचार आहे का डोक्यामध्ये. जे स्व नाही त्यालाच आम्ही स्व मानून बसलेलो आहोत. हे मनुष्य पर्याय, हे स्त्री पर्याय, हे म्हणजे मीच स्व आहे, हे माझे स्व नाही. जो सगळ्या पर्यायामध्ये एकत्व स्वरूप आहे, अनादि अनंत आहे, अखंड आहे, ध्रुव ज्ञानमय आहे, हा स्व आहे. तो आता सुद्धा आहे, प्रत्येक पर्यायामध्ये आहेच. आत्माच ध्रुव आहे. म्हणून या आत्म्याचाच आश्रय घ्या. या आत्म्याचा आश्रय घेतला तर सहज संसार कट होऊन जाईल. मोहाचा नाश होईल, रागद्वेषाचा पण नाश होईल, दुःखाचा क्षय, कर्माचा क्षय हे आपल्या ध्रुव आत्म्याच्या आश्रयानेच होणार आहे. तर त्याला जाणं, त्याचा निर्णय करा. शुद्ध चैतन्य स्वरूपोऽहं ज्ञानानंद स्वरूपोऽहं टंकोत्कीर्ण ज्ञायक स्वरूपोऽहं शुद्धोऽहं एकोऽहं ध्रुवोऽहं ओम.